राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्टेजवर येताच कर्जमाफीची घोषणा। नेमकी बातमी काय आहे ते पाहूया। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सत्ताधारी पक्षाकडून जोरदार होत आहे, मात्र या कार्यक्रमाला विरोध तितकाच होत आहे। ज्यावेळी अजित पवार भाजपच्या विरोधात होते तेव्हा सत्ताधारी भाजपला अक्षरशः सळो की पळो करून सोडले होते। शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी त्यांनी मोठा तांडव देखील केला होता। मात्र आज अजित पवार भाजप बरोबर गेल्याने ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले, मात्र त्यांची भाषा बदलली। शासन आपल्या दारी या कार्यक्रमात स्टेजवर येताच खाली बसलेल्या शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफी करा अन्यथा पद खाली करा अशा घोषणा कार्यक्रमात दिल्या। मात्र अजित पवार यांनी शेतकऱ्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं, मात्र शेतकऱ्यांनी अजित पवार यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला। शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा तो पैसा आमच्या कर्जमाफीसाठी द्या अशी भूमिकाच शेतकऱ्यांनी घेतली। त्यामुळे कार्यक्रमात अक्षरशः गोंधळ उडाला। एवढा अपमान करून देखील अजित पवार शेतकऱ्यांविषयी एक शब्द बोलले नाहीत। त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांचं नसून जुलमी अत्याचाराचं आहे अशा प्रतिक्रिया शेतकरी बांधवांनी दिल्या। याविषयी तुमचं मत आम्हाला खाली नक्की कमेंट करा। हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा। धन्यवाद।